आरोपी विशाल गवळी यांना तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याचं समजतंय। तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्याची माहिती मिळते। टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून त्यानं आत्महत्या केली आहे। 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये कैद होता। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशाल गवळी याला जेल झालेला होता आणि जेलमध्ये रवानगी याच संदर्भात तळोजा कारागृह येथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांनी। बघूयात। बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्याच पाठोपाठ कल्याण पूर्व विभागामध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं, तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेतील जो मुख्य आरोपी होता विशाल गवळी, त्याला पोलिसांनी अटक देखील केलं आणि अगदी 2 ते 3 महिन्यांपासून हा आरोपी पनवेलचं जे तळोजाचं जेल आहे त्या कारागृहामध्ये आरोपीला ठेवण्यात आलं होतं। तुम्ही जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर हे पनवेलचं तळोजा कारागृह आहे। यामध्ये अनेक आरोपी कैदी या जेलमध्ये असतात। मात्र विशाल गवळीने पहाटे 3:30 ते 4च्या सुमारास आपलं जीवन संपवलेलं आहे। विशाल गवळी हा बाथरूमला जातो असं सांगून बाथरूमला गेल्यानंतर त्याने टॉवेलने स्वतःला गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। विशाल गवळीने स्वतःचं जीवन संपवलं असून इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र याचा तपास पोलीस करत आहे। त्यामुळे आता ह्या विशाल गवळीची बॉडी आत्ताच मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेली आहे। पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याची बॉडी घरच्यांच्या ताब्यात दिली जाणार का किंवा त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करणार हे देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन नागेश धोत्रेसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।